नमस्कार मित्रांनो, आता मी निघालो आहे अक्सा बीचच्या दिशेने. जे मडमध्ये मड राहिलेलं आहे त्याला बोलतो त्या भागात अक्सा बीच. मला स्टेशनवरून मला बऱ्याच बस वगैरे अक्सा बीचसाठी जायला मिळते. आणि माझ्या घरापासून हार्डली आता मी सायकलिंग करायला निघालो होतो. एक 35 to 40 मिनिटचा जो आहे ते 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. आता नंतर सायकलिंग पूर्ण झाल्यानंतर मला एक्झॅक्ट त्याचं किलोमीटर मला देऊ आता. हां, एक 10-12 असेल. कारण आत्ताच मी कुठला मारवे मारवे बीच जो तो क्रॉस केला तो 6 किलोमीटर 6-6.5 किलोमीटर दाखवतो. तिथून ऑलमोस्ट 5 किलोमीटर असेल आमचं बीच. अरे आता मध्ये ना रस्त्याचं काम चालू आहे. बरेच खड्डे, परत सिंगल वे हे सगळं दाखवतं आहे. हे दाखवतो तुम्हाला. खड्ड्याचं चालू आहे. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. हे बघा, अशी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. आणि कम्प्लिटली वन वे जो आहे, वन साईड ओपन केलेली आहे. इथे पण त्याच पद्धतीचा. पण बाकीच्या आता बघा, हा कॉन्क्रिटीकरण झालेला हा म्हटला तो पॅच आहे, तो खूप इंटरेस्टिंग वाटतो. आणि असं सगळीकडे झालं ना तर रिअली मजा येईल. चला आता निघूया. नंतर काय होतं माहिती आहे, कॅमेरा हँडल करणं ना मुश्किल होतं. आणि पुढे गेल्यानंतर अक्षय गाव लागतो. अक्सा गाव खरं पण त्याचं नाव अक्षय. आणि अक्षय गाव क्रॉस केल्यानंतर तो आपला अक्सा बीच. आता अक्सा बीचला पोचलो आहे आणि मी ओव्हरऑल रन केलं आहे ह्या सायकलने ते 8.5 किलोमीटर. आणि माझ्या मागे दूरपर्यंत असं जो पसरला आहे तो आहे अक्सा बीचवरील समुद्र. लाटा हलक्या हलक्या वाफाळलेल्या आहेत. आणि ओव्हरऑल बरीच जी सकाळची पर्यटक मंडळी म्हणू शकणार नाही, पण मॉर्निंग वॉक किंवा काही जण मेडिटेशन आपल्या रेग्युलर रुटीनसाठी आलेले आहेत. थोडं ह्युमिड वाटतं आहे कारण एवढी सायकल चालून आली मला. थोडंसं गरम होतं आहे, परत घाम पण येतो आहे. आणि आज अजून त्या दिवशी आलो होतो ना त्याच्यापेक्षा आज जो आहे ना आज अजिबात हवा नाही आहे. सगळं पूर्ण शांत आहे. त्यामुळे अजून ह्युमिडिटी जरा जास्त जाणवते. पण ओव्हरऑल जे बघण्यासाठी जे आहे ना फार सुंदर वाटतं. दूर असा पसरलेला समुद्र वाटतं. लाटा पण जे वाफा काय बोलतो लाटा पण ज्या आहेत त्या संतपणे घ्यायला जर या संतपणेच येत आहेत. थोड्याशा हलक्याशा अग्रेसिव्ह वाटत आहेत. पण ओव्हरऑल फिलिंग गुड. चला एक आता तिथपर्यंत त्या कॉर्नरपर्यंत सायकलिंग करण्याचा माझा इरादा आहे. मग सायकलिंग करूया. समुद्राच्या बाजूने सायकलिंग करायला काय मजाच वर असते.
आजच्या दिवसापुरतं इतकंच. परत भेटूया बघूया अजून दुसऱ्या आपण कुठल्या ठिकाणी जाऊ शकतो सायकल घेऊन. आणि अजून आहेत बरेच ठिकाणं, पुढे पण आहे एक पॉईंट आहे, तिथं एक्झॅक्टली कुठला पॉईंट आहेत, छोटे छोटे पॉईंट्स आहेत, मला लक्ष येत नाही म्हणजे, पण बघूया नक्कीच प्रयत्न करूया. त्याने मॉर्निंग रुटीन मॉर्निंग सायकलिंग पण होईल आणि आपण वेगवेगळ्या भागाला वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊ आणि तुम्हालाही दाखवू. आणि हे चॅनल असंच बघत राहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आवडलं न आवडलं तरी कमेंट करा. सायकलने तिथं आपण परत रिटर्न जाणार, ऑफकोर्स ह्याच सायकलने जाणार, कुठल्या सायकलने जाणार, उलटा उलटा माणूस काही बोलू शकतो. चला, एनिवे, थँक्यू फॉर वॉचिंग अँड गिविंग युअर व्हॅल्युबल time for this vlog, and please watch again and again, share it to everybody you know. Thank you. Good day.